जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव. हा पूर्ण ॲग्रोव्हिजनचा मेळा फिरता फिरता अखेर मला माझ्या आवडीची एक जागा इथे मिळाली की ज्या ठिकाणी मला पशून करता काहीतरी चांगलं इथे पाहायला मिळालं. तर दादा, आपलं पहिले संपूर्ण नाव सांगा प्लीज. माझं नाव सूरज आत्मारामजी कुमारे. मी मूळचा नागपूरचा आहोत. बरं. आणि शोभा स्वामी आयुर्वेदिक सन ॲग्रो हा जो ब्रँड आहे त्याचा हा आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे. हा मला स्वतःचा प्रोडक्ट आहे. एक मिनिट मित्रांनो, या ठिकाणी हे जे आमचे मित्र आहेत हे स्वतः पशुप्रेमी आहेत. तर यांनी अतिशय सुंदर असे हे आयुर्वेदिक प्रोडक्ट इथे डेव्हलप केलेलं आहे, जे की आपल्याला पावडर फॉर्ममध्ये मिळतं. आपण हिमालय बत्तीसा ऐकला असेल. हां, आयुर्बलम असं हे याचं नाव आहे. तर दादा, याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती देऊ शकता तुम्ही? हो सर, बोला ना. हा शोभा स्वामी प्रस्तुत आयुर्बलम प्रोडक्ट आहे. हा शोभा स्वामी प्रस्तुत आयुर्बलम प्रोडक्ट आहे. 17 आयुर्वेदिक जडीबुटीपासून हा प्रोडक्ट तयार केलेला आहे. हा फक्त सांगितल्याप्रमाणे फक्त दुधाची मात्रा, फॅट, एसएनएफ हे तर वाढवत असून पण संपूर्ण शरीर तंदुरुस्त व निरोगी ठेवणार आहे. संपूर्ण शरीर तंदुरुस्त म्हणजे सगळे झाले, म्हणजे तुझ्या तोंडखोरी, पायखोरी, गेचुड्या, भूक वाढणे, कधी कधी खाल्लेलं त्यांच्या डायजेशन होत नसल्यामुळे पाचन संस्थेमध्ये थोडं काही त्रास राहिला किंवा लिव्हर फंक्शनिंग बरोबर होत नसलं तर शेणात एक दुर्गंधी येणे किंवा खाल्लेलं शेणात दिसणे. तर अशा सगळ्या अवस्थेसाठी, सगळ्या समस्यांसाठी हा एक रामबाण असा एक प्रोडक्ट आहे, असरकारक आहे. याशिवाय जे संक्रमण होत असतात की वातावरण बदललं की निरनिळ्या प्रकारचे रोगराई पसरणं सुरू होते प्राण्यांमध्ये, त्या पद्धतीचं त्याचमध्ये एक लंपी म्हणू, एकटांग्या म्हणू, कावीळचे प्रकार म्हणू, अजून पण काही समस्या की एक मगाशी कस्टमर होऊन गेले की त्यांचं म्हणणं आहे की सडनली ताप आला आणि आमच्याकडे 2 प्राणी गेले. आता तो असं तर कोणती अवस्था राहत नाही, पण त्यांनी सांगितलं मगाशी. पण असंख्य अशा न कळणाऱ्या, कारण की प्राणी बोलू शकत नाही, आपल्याला जे दिसते आपण त्यानुसार त्याची ट्रीटमेंट करतो. पण अशा पण गोष्टी की ज्या प्राण्याला आपल्याला दिसत नाही आणि जे प्राणी सांगू शकत नाही, बरोबर, अशा पण ज्या काही समस्या असेल, कमजोऱ्या, किंवा अजून पण कोणत्या अवस्था ह्या प्रोडक्ट दिल्याने पूर्णपणे असरकारक आहे, पूर्णपणे ठीक होऊ शकते जर नियमित दिलं तर. बरं दादा, मला एक सांगा, आता आपलं हे जे प्रोडक्ट आहे याची काय किंमत आहे? याची प्रोडक्ट खूप स्वस्त आहे, फक्त 300 रुपये किंमत आहे. 300 रुपये किंमत आहे फक्त याची. 300 रुपये किंमत. बरं. आणि डोस काय आपण प्रिफर करता याचा? 10 ग्राम सकाळी गुळासोबत. बरं. आणि 10 ग्राम संध्याकाळी गुळासोबत. बरं. दूधवाले असो प्राणी, खाली प्राणी सुटले, गाय म्हशी किंवा बैल आणि नंदी. हां, प्रत्येकाचे फंक्शन जसं नंदी आहे, सर्दी होताना थकून जातो, शुक्राणूचं प्रमाण कमी असेल, हां, गाय करू शकत नसेल, गाय फळू शकत नसेल, त्यात त्या सगळ्या गोष्टी सामर्थ्य त्या नंदीमध्ये येतात. बैला शेतात काम करून करून धापा टाकायला लागतात, हातपायचे सुरून जाते किंवा ते बिथरल्यासारखे होते कधी कधी. तर अशा प्राण्यांना शांत ठेवणे, शरीर मजबूत ठेवणे, इम्युनिटी वाढवणे, चारा पाणी चांगलं करणे, अशा बैलांसाठी कामाला येते. जे म्हणतात की दूध देत नाही आहे पण आमचे प्राणी तर म्हातारे झाले, आता कशाला त्यांना काय करायचं, पण त्यांना पण मेंटेन आणि त्यांना पण निरोगी ठेवण्यासाठी हा आयुर्वेदिक प्रोडक्ट आम्हाला सिद्ध होतो. एक तुम्हाला प्रश्न विचारतो दादा, की हे सगळं डेव्हलप करताना बेसिकली तुम्हाला म्हणजे काय विचार तुझ्या डोक्यात आला की तुम्हाला हे डेव्हलप करायची इच्छा झाली, आणि हा असा जो प्रोडक्ट आहे तुम्हाला तयार करायची इच्छा झाली, यामागचा काय उद्देश? हा प्रोडक्टचा जो फॉर्म्युलेशन आहे, आमच्या आजोबांचे वडील किंवा आजोबा यावेळेसपासूनच आमच्याकडे हा एक फॉर्म्युलेशन आहे. बाबांनी माझ्या शेती आणि फॉर्म्युलेशन हे दोन्ही पण त्यांनी सांभाळलं. त्याचा फायदा मला झाला की मी याला प्रोडक्टचं स्वरूप दिलं. प्रोडक्टचं स्वरूप देण्याकरता आपल्याला काही वर्ष असं म्हणजे मेहनत करून टेस्टिंग झाल्या, सगळ्या प्रकारचे तुमचे जे प्राण्यांवरचे निरनिळ्या प्राण्यांचे जे समस्या असतात त्याच्यावर प्रॅक्टिकली करून त्याचे काय रिझल्ट्स येतात, या सगळ्या गोष्टी करत करत गेलो आणि फायनली हा प्रोडक्ट. साधारण किती वर्ष झालं आपल्याला हा प्रोडक्ट तयार करून? सुरुवात तर मी 4 वर्षापासून केली आहे प्रोडक्टची. बरं. मार्केटमध्ये आज 2.25 वर्ष होत आहे. फुल फ्लेज 2.25 वर्ष झाले मार्केटमध्ये. फुल फ्लेजमध्ये आपण ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून, दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून, पशुखाद्यांच्या माध्यमातून सगळ्या क्षेत्रात पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपण बघतोय नामांकित अमूल झाले, दिनचं झाले, अच्छा, असे पूर्ण झाले, हल्दीरामसारखे ब्रँड्सचं संकलन केंद्र आपल्याला रिक्वेस्ट करतात की सोबत विशेष म्हणजे भंडारा जिल्हा दूध संघ, अच्छा, हा एकमात्र दूध संघ आता विदर्भात शिल्लक हो झाले. तर इथे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. तर इकडले त्यांनी स्वतः रिकमेंड केलं की हा प्रोडक्ट कोणी, कारण की कोणी करत नाही, हा प्रायव्हेट एक वैयक्तिक प्रोडक्ट आहे. बरोबर बरोबर. नेहमी सुद्धा आपल्याला सर्टिफाईड केलं की तुम्ही खरंच द्यायची सध्या गरज आहे काळाला. तर असंख्य
दुग्ध संस्था, पशुपालक, गौपालक या प्रोडक्टचा उपयोग करत आहे. खूप कमी दरामध्ये पूर्ण प्राणी निरोगी ठेवत आहे. उत्कृष्ट दर्जाचं दूध ते त्यांना प्राप्त होत आहे. आणि अजून एक विशेष गोष्ट सांगतो की या आयुर्वेदिक ज्या प्राण्याला दिलं त्याचं जर आपण दूध निघेल, त्याचं आपण सेवन जरी केलं मनुष्यांनी, लहानापासून मोठ्यापर्यंत घरी वडीलधारी जे लोक असतात त्यांच्यापर्यंत सगळ्यांना याचा फायदाच फायदा दिसेल. मी तुम्हाला हमखास सांगतो. उत्तम, एक उत्तम. सांगतो. कधीच एक लाईव्ह होतं चिंचरगव्हाण राजुराजवळ हे गाव येते, तिकडले एक प्रसंग सांगतो. तर त्यांच्याकडे काय झालं की एक नवीन बाळ जन्माला आलं, पण ज्या बाळाच्या आईला प्रेग्नन्सीनंतर दूध नव्हतं. तर त्यांच्या स्किनला काहीच ते दूध वापरायचे त्या बाळाला फिट करायसाठी छोट्या. तर त्या गाईला आहे आयुर्वेदम प्रोडक्ट सुरू होतं. तर त्यांनी मला विशेष करून फोन केला की म्हणे आता 1-1.25 महिना होऊन झाला दादा, म्हणे मी या बाळाला याच गाईचं दूध देतो आहे आयुर्वेदमयुक्त. तर त्यांचं होतं की ती शारीरिकदृष्ट्या मस्त आता बिलकुल मजबूत झाली, शरीरावर एक मस्त तेज आलं. आणि साक्षात आमच्याकडे एवढे नातून बघितले आम्ही, पण ही जी एक होती त्याच्यामध्ये काहीतरी खूप विशेष डेव्हलपमेंट वाटली, मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टिकोनातला. छान. सर याचे फायदे आहेच. असं काम करणाऱ्या व्यक्तीला ज्यावेळेला असे रिव्ह्यूज मिळतात त्यावेळेला त्याला पण अजून उत्तेजना मिळते, एक चांगलं. बिलकुल समाधान होतं. बिलकुल बिलकुल बिलकुल. तर मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना एक विनंती करेन की पशुधन जे मी लिहिलं आहे, गाय बचेगी तो देश बचेगा. बिलकुल, प्रश्नच नाही. मी एक क्लिअर एक टॅगलाईनच लिहिली आहे. बिलकुल. आणि हे वाक्य खूप सोपं आहे, पण आपण आता याला समजण्याची माहिती आहे खूप कठीण का बरं चाललं हे वाक्य. एकदम सोपी आहे. याच गायीच्या भरोश्यावर, याच शेतकऱ्यांच्या भरोश्यावर जगविख्यात अमूलसारखा ब्रँड आपल्या भारतात जर विचार करा, त्याच्यात खूप सामर्थ्य आहे. तुम्ही सगळ्यात सोपी पद्धतीने पहिले हे प्राणी जंगलातच हे सगळे चराई करायला जायचे, तेव्हा इतक्या औषधी नव्हत्या. जेव्हा जंगलाचा संबंध तुटला, आयुर्वेदाचा संबंध प्राण्याचा तुटला, त्यावेळेसपासून त्यांना औषधींचा त्यांच्यावर पूर आल्यासारखं झालं, समजून घ्या. बिलकुल बिलकुल, बरोबर बरोबर. जे युवा आहे ज्यांना या व्यवसायात प्रगती करायची आहे, छोटंसा एक माझ्याकडे फॉर्म्युला आहे की आपण आयुर्वेदम, ओला चारा, वाळला चारा, चोकर आणि ढेप इतकं जरी दिलं तरी दादा तुम्हाला उत्तम क्वालिटीचे उत्तम आणि व्यवसाय, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, खोटं बोलणार नाही. छान, छान. हा व्हिडिओ आज तुम्ही लक्षात घ्या माझा. नक्की नक्की नक्की. धन्यवाद सूरजजी, तुम्ही खूप छान माहिती आम्हाला दिलेली आहे. आणि मी माझे जे अश्वप्रेमी, पशुप्रेमी, गौप्रेमी जे माझे सबस्क्रायबर्स आहेत, माझे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना मी खरंच असं संबोधतो की बा तुम्ही यांचं हे जे प्रोडक्ट आहे एकदा अवश्य वापरा. आणि काय प्रतिसाद मिळतो आपल्याला यांना नक्की कळवा. यांचा नंबर मी इथे स्क्रीनवर शेअर करीन, तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि यांना पण रिव्ह्यूज कळवा आणि आम्हाला पण कळवा. मी पण एक घेऊन जातो आहे त्यांना, मी पण माझा रिव्ह्यू नक्की कळवणार आहे काय होणार काय नाही ते. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद.